विक्रम राठोड यांनी स्वर्गवासी अनिल भैयांशी गद्दारी केली. निष्ठावान ज्येष्ठ शिवसैनिकाची बोचरी टीका. म्हणाले आज तर स्वर्गात सुद्धा अनिल भैया दुःखी झाले असतील. यूथ मीडिया मराठी ब्रॉट टू यू बाय युनायटेड सिटी हॉस्पिटल अहिल्यानगर. संपूर्ण हयात स्वर्गीय माजी मंत्री अनिल भैया राठोड यांनी शिवसेना ठाकरे पक्षामध्ये घालवली आणि ठाकरे शिवसेना पक्षातून त्यांना 7 वेळेस या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. 95 मध्ये भैयांना शिवसेनेने राज्यमंत्री देखील केले. भैया हे ठाकरे घराण्याची एकनिष्ठ राहिले. ज्या वेळेस छगन भुजबळ फुटले, ज्यावेळेस नारायण राणे फुटले, त्यावेळेस मोठं आमिष दाखवून भैयांना फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु भैयांनी त्या आमिषाला लाथ मारली. भैया फुटले नाही. असे अनिल भैयांचे आणि मातोश्रीचे आम्ही खंदे समर्थक. आम्हाला काल त्यांचे चिरंजीव विक्रम राठोडांनी जे काही अलीबाबा 40 चोर या संघटनेमध्ये पुण्यामध्ये जाऊन एक थतुरमथुर प्रवेश त्यांनी या गद्दाराच्या सेनेमध्ये केलेला आहे. अत्यंत दुःख हे स्वर्गीय अनिल भैया राठोड यांना वरती देखील होत असणार, आम्हाला देखील होतं. परंतु आम्हाला सांगूशी वाटतं की मातोश्रीनी भैयांना कधी कोणत्या गोष्टीत नाही म्हटलं नाही आणि भैयांनी देखील मातोश्रीचा आदेश पाळलेला आहे. बाळासाहेबांनी जे काही सांगितलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या धर्तीवर हा वडापाव विकणारा भैया हा या नगर शहरामध्ये पहिल्यांदा आमदार झाले. अत्यंत भगवा झंझावात गेले 35 वर्ष भैयांनी या नगर शहरामध्ये करून दाखवला. अनेक संकटे आले, अनेक काही केसेस झाल्या. भैयांना त्यावेळेस ताडा देखील लागला, परंतु कोणत्याही गोष्टीला न घाबरता त्यांनी हिंदुत्ववादाची या नगर शहराची धुरा त्या ठिकाणी एकदम ओरिजिनलपणे सांभाळलेली आहे. आणि भैया खरंच ओरिजिनल होते आणि आम्ही खरंच ओरिजिनल आहोत आणि खरंच ओरिजिनल राहणार ही तुम्हाला ग्वाही देतो. आमच्या श्वासात श्वास असेपर्यंत आम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय अनिल भैया राठोड आणि हिंदू विरुद्ध सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार या जनतेला पटवून सांगणार आणि समाजाची सेवा या नगर शहरामध्ये आम्ही करत राहणार.